नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे बघा हा माझा नवीन चॅनल आहे आणि मी तुम्हाला अगदीच गोठ्यातले किंवा इतर दुसऱ्या गोठ्यातले अगदी छान छान व्हिडिओ दाखवीत जाईन. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा तुम्ही. मग चला आता आपण गोठा पाहूया. हे बघा हा आमचा मुक्त गोठा आहे बरं का. हा मुक्त गोठा आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इथं काही गाय आहेत, म्हशी वगैरे नाही आहे, इथं फक्त गाय आहेत. आणि ह्या गाया आता खाऊन पिऊन पाणी पिऊन वगैरे अगदी निआरशार उन्हाला उभ्या राहिलेल्या आहेत, कारण की थंडीमुळं त्या लगेच सावलीला जाऊ शकत नाही. बघा बोलावल्या गौरी गौरी, पहा लगेच गौरी येते. हाक मारली, एवढी हुशार गाई आहे की लगेच जवळ येते. ही आमची गौरी. आणि तिकडं काळी आहे पहा, काळी. म्हणजे गाया बी एवढ्या हुशार आहे की माणूस आलं की लगेच जवळ येणार. आणि आमची गौरी तर खूपच पहा, खूप गुणी गाय आहे ही आणि खूप मायाळू बी आहे. मैत्रिणो, माझा हा छोटाच व्हिडिओ आहे. आज मी तुम्हाला छोटाच दाखवणार आहे, पण व्हिडिओ कसा वाटला. आणि मुक्त गोठ्याचं म्हणजे एक वैशिष्ट्य असं आहे की आपलं खत, हे बघा हे खत आहे. ह्या खताचं संपूर्ण असं पीठ तयार होते, पाहू शकता तुम्ही. एकदम पीठ तयार होतं. म्हणजे हा एक फायदा आहे आपलं. शेतामध्ये टाकायचं म्हणल्यावर पांगवायला वगैरे अजिबात त्रास नाही होत ह्या खताने. आणि एकदम मोकळं फडफडीत असं खत होतं. आणि हे बघा आता ही काळी, आमची ही छोटी काळी बी एवढी गुणी आहे ना, तिला बी खूप माणसाचं लागतं आहे. आणि तिची आईसुद्धा. काळे इकडे चल, चल काळे, चल चल चल. बघा हात केल्या केल्या आमची काळू ही जवळ आली. म्हणजे एवढ्या गुणी आहेत. आणि खरंच गायांना एवढं म्हणजे असं भारी वाटतं. ह्या गाया म्हणजे यांचं तोंड बघितल्याशिवाय दिवस जात नाही आहे. आणि इकडे छोट्या छोट्या कालवडी बी आहे आमच्या. आणि आमची रेणुका, रेणुका अगदी मस्त अशी बसलेली आहे. आता थोडी अर्धी सावलीला बसलीच, थोडी उन्हात बसलेली आहे, पण निवांत बसलेली आहे, पाहू शकता. तीसुद्धा खूप गरीब आहे. ह्यो आमचा चौखून पाव, हा गोठा मुक्त गोठा. आणि इकडं काय झालं होतं, पावसाळ्यात असं पाणी येत होतं ना, मग आम्ही हे बघा इकडं काढून दिलेलं आहे. अशा पद्धतीने काढलं होतं, पण आता पूर्ण हे कोरडं झालेलं आहे. याच्यावर आपल्याला नंतर आहे ना मुरम टाकायचं आहे इथं. आणि हे पाणी असं कडकडं मग बाहेर निघून गेलं आहे पहा इकडं. आता पूर्ण. अगं गौरी, तू माझ्या मागं कशाला येते बाई? मी जिकडं फिरन तिकडे ही गौरी फिरते पहा. खूप गुणी आहे. मग आता मी तुम्हाला आहे ना मुक्त गोठ्यातली थोडीशी माहितीच सांगितलेली आहे. आमच्या गाया बी दाखवलेल्या आहेत. आणि गौरी तर माझ्या मागच चाललेली आहे पहा. मी जशी जाईन ना तशी ती गौरी येतेच, पाहू शकता. म्हणजे गौरीला एवढं समजतं आहे ना, म्हणजे खूप ती माणसाला एकदम अशी माणसाला भुताळे. त्यांना बी कळतं आपलं मालकीन मालक आला की त्यांना खूप लागतं राहतं पहा. आणि आम्ही अशा पद्धतीने इथं पाईपाने त्यांना पाणी भरून सुद्धा ठेवतो पहा. सकाळी फुल भरली होती ही मांडी, आता अर्धी झाल्यात, पुन्हा दुपारून आपल्याला भरायच्यात. मग मैत्रिणींनो, मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आजचा माझा हा मुक्त गोठ्यातला व्हिडिओ कसा वाटला. संपूर्ण चौखून झाडं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इथं आमच्या अगदीच ह्या छान छान गाया आहेत पहा. मग नक्कीच तुम्ही मला सांगू शकता. आजचा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक एक सबस्क्राईब करा. चला मग बाय.